माजी महापौर कालकथित विवेकरावजी कांबळे यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्त मान्यवरांनी वाहिली आदरांजली। सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचे माजी महापौर लोकनेते कालकथित विवेकरावजी कांबळे यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आदरांजली वाहिली। कालकथित विवेक कांबळे यांच्या प्रतिमेला पुष्पहार आणि पुष्प वाहिले, पंचशील आणि बुद्धवंदना करण्यात आली। कालकथित विवेकरावजी कांबळे यांच्या पत्नी श्रीमती चंद्रिका विवेक कांबळे, मुलगा राजू विवेक कांबळे, सून सौ राजश्री राजू कांबळे, नात प्रज्ञा, प्रगती, ऐश्वर्या, अंजली, करुणा, नातू आकाश राजू कांबळे, सौ अनिता आकाश कांबळे, माजी नगरसेवक अशोक कांबळे, सौ प्रेमा अशोक कांबळे, अभिजित हारगे, सौ संगीता हारगे, विजय माळी, सौ शारदा माळी, महेश बसरगे, मोहसिन सय्यद, भूपाळ साबळे, नंदकुमार कांबळे, प्रफुल्ल ठोकळे, सुधाकर कोरे, शब्बीर शेख, अली शेख, मुन्नाभाई नायकवडी, सुगंध कांबळे, मंगेश जावळे, राजू भंडारे, पिंटू मल्लेवाडी, बाळू भंडारे, डीजे आवळे, भास्कर बापू जगताप, डॉक्टर रविकुमार गवई, मलिक मुतवल्ली आणि राहुल भंडारे यांनी कालकथित विवेक कांबळे यांना आदरांजली वाहिली। माजी महापौर कालकथित विवेकरावजी कांबळे यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्त मिरजेतील मातोश्री अनाथ आश्रम या ठिकाणी ब्लँकेट आणि चादरीचे वाटप करण्यात आले। आज रोजी कालकथित आमचे वडील विवेकरावजी आप्पा कांबळे यांचे द्वितीय स्मरण दिनानिमित्त मी त्यांच्या आत्मशांतीसाठी माहेर विश्वदीप आश्रम यांच्यासाठी वयोवृद्धासाठी आप्पांच्याकडून एक अपेक्षा होती की अनाथ आश्रममध्ये काय तर माझ्या नावानं दान करत जावं म्हणून आज त्यांच्या आत्म्यासाठी आज मी माहेर आश्रममध्ये थंडीच्या दिवसामुळं त्यांना ब्लँकेट, चादर आज आमच्या परिवाराकडून व सर्वाकडून मित्रमंडळीकडून आज प्रस्थापित केलेलं आहे। असंच जर काही पुढं आश्रमसाठी काही मदत लागू दे, आर्थिक मदत, त्याच्यासाठी आपण नाव द्यायला आम्ही सहमत आहोत। कधीही आम्हाला कुठल्याही काळामध्ये काही आपल्याला अडचण असली तर आपण सांगावं, एवढं मी सांगतो, थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। साहेब आंबेडकर यांना आज त्रिवार वंदन करून आमचे सर्वांचे दलित समाजाचे मोठे आधारस्तंभ आणि माझ्या कुटुंबातले कुटुंबप्रमुख विवेक आप्पाजी आज त्यांचा दुसरा वर्ष श्राद्ध अशा या नावानं आज आम्ही सगळे सहकुटुंब, सहपरिवार आणि मित्रपरिवार आप्पांचे कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थितीत राहिलेत माझ्या कुटुंबामध्ये। वस्तुस्थिती म्हणजे विवेक आप्पांचं जे काय स्वप्न होतं, फुले शाहू आंबेडकर चळवळ सातत्याने गेले 50-55 वर्ष त्यांनी कार्य या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये करून दाखवले आणि महानगरपालिकेचे महापौर म्हणून ते कार्यरत होते। आप्पांचं जे स्वप्न आहे अर्धवट किंवा काय थोडंसं राहिलं असेल, ती स्वप्न 100% आम्ही ह्या ठिकाणी पूर्ण करायचं आज आप्पांच्या स्मृतिदिनानिमित्त या ठिकाणी वचन देतोय। आम्ही सगळं समाजापर्यंत किंवा या शहरापर्यंत होणारा अन्याय अत्याचाराच्या विरोधात आप्पासारखंच लढा आम्ही या ठिकाणी उभं करू, ही बुद्धचरणी असं मी प्रार्थना करतोय। आणि आदरणीय केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब काल आले होते। काल तीही सुद्धा थोडंसं चिंतन केले ह्या विषयावर। मला तिने बोलवून सांगितलं की आप्पानंतर तू या जिल्ह्यामध्ये तूच कार्यकर्ता या ठिकाणी उभा करू शकतोस। रिपब्लिकन पक्षामध्ये थोडंसं विस्कळीतपणा झालेला आहे आणि ते पक्ष वाढवण्याची जबाबदारी अशोक फक्त तुझ्यावरच आहे, असं काल आदरणीय केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेबांनी ही सूचना दिलेली आहे। निश्चितच मी त्या सूचनेचे 100% आप्पांचं स्वप्न 100% पूर्ण करायच्या ठिकाणी मी ग्वाही देतोय। आणि विषय म्हणजे आज आप्पांच्या स्मृतिदिनानिमित्त छोटे मोठे आम्ही या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। खाजा बस्तीमध्ये एक आश्रम शाळा आहे आणि त्या शाळेमध्ये थोडंसं ब्लँकेट आणि लहान मुलांना खाऊ वाटपचा कार्यक्रम आहे। आज आमच्या कुटुंबामध्ये संध्याकाळी समाजातील काय मेन थोर गायक जे आहेत गणेश मास्तर यांचं पूर्ण आप्पांच्या या स्मृतिदिनानिमित्त फुले शाहू आंबेडकर ह्या गाण्याच्या माध्यमातून
घरोघरी विचार पोचवण्यासाठी ती या ठिकाणी उपस्थितीत राहणार आहेत. तसेच बरेच काय छोटी मोठीचे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि मी राजू कांबळे, आकाश कांबळे आणि आमची आई अव्वा आणि माझं कुटुंब, आम्ही या ठिकाणी खरोखरच आलेल्या सर्व मित्रमंडळींचं मनापासून आभार मानतोय आणि थांबतोय. जय भीम, जय भारत. आज आमचे ज्येष्ठ बंधू आदरणीय विवेकरावजी कांबळे साहेब, माजी महापौर सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका यांचा द्वितीय पुण्यस्मरण कार्यक्रम आज होत आहे. या कार्यक्रमासाठी सर्व उपस्थित असलेले सर्व त्यांचे चाहते, त्यांचे कुटुंब, आऊ जिनं आम्ही लहान असल्यापासून आम्ही बघतो की त्यानं प्रत्येकाला आपलेसं करून घेतलेलं आहे. आज साहेबांच्या जाण्याने आज एवढी मोठी पोकळी त्यांच्या घरामध्ये निर्माण झालेली आहे की आज साहेबांनी जे हा सगळा आशीर्वाद माझ्या आऊचा आहे. कारण का मी लहान होतो तेव्हापासून मी आऊला ओळखतो. तिनं आम्हाला कधीही परक असं कधी समजलेलं नाही. राजू जसा आहे तसं, अशोक आहे तसं आम्हाला सुद्धा तिनं आपलेसं करून ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे आज साहेबांच्या जाण्यामुळे आज 2 वर्ष होतात साहेब जाऊन. किती वर्ष असे लवकर दिवस निघून गेले कळालं सुद्धा नाही. आज होते उद्या गेल्या किंवा काल होते आज गेले, अशा पद्धतीनं साहेबांचं जाणं आमच्यातून एवढं वेदनादायक आहे की ते शब्दातून व्यक्त होत नाही. तरी माझ्या साबळे परिवाराकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. आणि अशोक असेल, राजू असेल, चिरंजीव, अशोक हा त्यांचा मोठा मुलगा असल्यागतच आहे. त्याने आज हे सगळं बघायचं आहे. अशोक राजूला, आकाशला, आऊला हा त्यांना आधार देणं हे तुझंही काम आहे. तर तू ते करशीलच हे अपेक्षा ठेवतो आणि 2 शब्द संपवतो. आणि